तुम्ही पारंपरिक शेतीला फाटा दिलेला आहे आणि फुल शेतीकडे वळलात. एकूणच किती एकरामध्ये फुल शेती केलेली आहे आणि याच्यातून कसं उत्पादन तुम्ही मिळवतात? आम्ही जवळपास आमची आता ही 5 एकर शेती आहे, 5 ते 6 एकर शेती आहे आणि वडील पारंपरिक शेती केल्यामुळे काही एवढं आम्हाला त्याच्यामध्ये काही प्रॉफिट राहत नव्हता. मग मला एक माझ्या मित्राकडून मी विचारलं, असं असं आहे काही प्रॉफिट राही ना मला. मग मी काय करू? मग त्यांनी सांगितलं फुल शेतीकडे तू वळ, मी माझा बिझनेस आहे, मी त्याच्याकडून चांगलं चांगलं उत्पन्न हे करतो. मग मी त्याच्याकडून आयडिया घेतली आणि मी जवळपास 2 ते 2.5 एकरमध्ये माझे शेवंतीचे फुलं आहे. मग मी ते लावलेले, पहिले मी शेवंती लावली आणि आत्ता मी बिजली लावलेली. तर याला माझा जवळपास दिवसाआड 5 ते 6 हजार रुपये उत्पन्न राहतं. दिवसाआड 4 ते 5 हजार रुपये मला उत्पन्न याच्यात राहतं कसं पण. काय कसं त्याची काळजी आणि निगा कशी घ्यावी लागते? काळजी ती बघा, याला आपण ठिबक केलेलं आहे, ठिबकद्वारे आपण याला औषध सोडतो, पाणी देतो, मग आपण याच्यात वखर आणतो. तसं मग याची अशी काळजी घ्यावी लागते. मग याला काही रोग आला का नाही ते आपल्याला त्याचं आपल्याला कळलं पाहिजे. याच्यावर काय रोग आला त्याचं आपण पारख केली, मग ते औषध आपण आणायचं आणि ते मारायचं. त्याचं पण आपल्याला कळलं पाहिजे. नुसतं लावणं म्हणजे हे नाही, ते पूर्ण करून मग जे काय रोग आलेला, करपा पाडला का काय पाडला त्यानुसार आपल्याला औषध मारावं लागतं. तसं आपल्याला याचं खूप निगा राखावं लागते. जसं आपण एका मुलाला सांभाळतो ना, त्या प्रकारे आपण या फुलाला सांभाळावं लागतं, इतका जीव लावावा लागतो त्याला. बरं. आणि तेव्हा आपल्याला उत्पन्न भेटतं, पैसा बघायला भेटतो. रोज पैसा खेळता असतो आपल्या हातामध्ये. बरं. याचं आता उत्पादन काढणी केल्याच्या नंतर कुठं बाजारपेठेमध्ये कुठं विक्री केली जाते? बाजार म्हणजे आपल्या इथे तालुक्यामध्ये आपण इथं खुलताबादला पण नेतो आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये गुलमंडी तिथं पण आपण याची विक्री करतो. कशी मागणी कशी आहे फुलाला? मागणी चांगली आहे, मागणीचा काही विषय नाही, एकदम छान मागणी आहे. आणि रोज आपला हातामध्ये खेळता पैसा असतो. कोणाला म्हणजे हे करायची गरज नाही. पारंपरिक शेती आता आम्ही कंट्रोलून बोर झालो होतो, काही एवढं प्रॉफिट राहत नव्हतं. मक्का हे ते पिकं घेऊ जमीन पण हे जास्त माल देत नव्हती, जेवढा खर्च लागला तो पण निघत नव्हता. जेव्हापासून मी फुल शेतीकडे वळलो तेव्हापासून एकदम म्हणजे चांगलं राहतं आहे, काही टेन्शन नाही, काही नाही, एकदम मस्त आहे. माझं तरी म्हणणं आहे की सगळ्यांनी जे पारंपरिक शेती करते त्यांना काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आपण जे पारंपरिक पीक घेत आलो आतापर्यंत त्याच्यामध्ये काही नसताना काही फायदा नाही. पारंपरिक पीक काहीतरी दुसऱ्या परत आपण वेगळं केलं पाहिजे, ही माझी भावना आहे. आणि जे पण कोणी शेतकरी असेल त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही पारंपरिक शेतीकडे वळा. कसं आपल्याला दुसऱ्यापेक्षा वेगळं करता येईल हे करा, माझं हे म्हणणं आहे. नाव सांगा तुमचं? माझं नाव कृष्णा हरिश्चंद्र बोडके, राहणार नंद्राबाद, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.